नागपूर, पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्येच्या घटना घडलेल्या आहेत। यामध्ये पुण्यातला जो गुन्हेगारीचा आकडा आहे तो सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगशील याबद्दल? दीपक, अगदी खरंय। पुण्यात नक्की चाललंय तरी काय? ज्या पद्धतीने गुन्हेगारी फोफवतीये, ज्या पद्धतीने दहशत माजवली जाते, हे कुठंतरी अर्थात पुणेकर यामुळे घाबरलेले दिसतात। ज्या पद्धतीने पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गुंडांची या ठिकाणी ओळख परेड काढली, त्यांना या ठिकाणी त्यांची परेड काढली आणि शहरात कुठलीही अशी घटना होणार नाही अशा एका पद्धतीने स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न केला। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने थेट मर्डर होताना दिसतात। पुण्यातील वाघोली परिसरात जर आपण बघितलं तर एक मुलीसोबत एक त्याचा मित्र त्या ठिकाणी बोलत होता, अर्थात ते दोघं फिरण्यासाठी गेले होते आणि याच रागातून वडील आणि भावानी एका 17 वर्ष अल्पवयीन मित्राचा, या मुलीच्या मित्राचं निर्गुण हत्या केली। थेट त्याला गाठलं, त्याला लोखंडी रॉडने त्याला मारलं, डोक्यात जोरात मारलं आणि या सगळ्या मारात त्याचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला। अशा पद्धतीने ही घटना घडतायत। एवढंच नाही तर दुसरी घटना जर आपण बघितलं तर याच्यापेक्षा जास्त भय पुण्यातील लोणी काळभोर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका आलिशान गाडीमधून येत असताना काही 3 ते 4 जण त्या ठिकाणी थांबली आणि एका ओपन मैदान त्या ठिकाणी त्यांना दिसलं। त्या ठिकाणी एक घर देखील होतं, त्या घरासमोर त्यांनी लघुशंका केली आणि त्या ठिकाणी असलेलं जे एक फॅमिली राहत होती, अर्थात नवरा बायको होते, नवरा त्या ठिकाणी चिडला, तुम्ही आमच्या घरासमोर अशा पद्धतीने लघुशंका कशी करू शकता? याच्या वादातून त्यांचा वाद सुरू झाला आणि ते आलिशान गाडीमध्ये आलेले 3 ते 4 जण त्यांनी थेट गाडीमधून एक बंदूक काढली, हव्यात फायर केलं। एवढंच काय तर त्या ठिकाणी आम्ही कुठेही काही करू अशा पद्धतीने अरेरावी त्या दोघांमध्ये झाली आणि थेट ते बाई जेव्हा मध्ये आली तर एक मोठं दगड तिच्या डोक्यात घालण्यात आलं आणि या संपूर्ण घटनेत ती देखील त्या ठिकाणी मृत्यू तिचा झालेला आहे। या सगळ्या जणांना अटक केलेली आहे। मात्र पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय? एकीकडे आम्ही पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी बाहेरून शिकण्यासाठी येतात। खरंच या शहरामध्ये मुली महिला सुरक्षित आहेत का? अशा घटनांमुळे हे समोर येताना दिसत आहेत। दुसरीकडे गुंडगिरी कुठेतरी वाढताना दिसते। शहरात दररोज वाहनांची देखील तोडफोड होताना दिसते। अर्थात ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये गुंडगिरी वाढते त्यामुळे खरंच हे पुणे सुरक्षित आहेत का? पुणे हे खरंच स्मार्ट सिटी आहे का? केवळ मिकी बघायचं झालं तर केवळ पुणेच असं नव्हे तर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशीच काहीशी घटना घडलेली आहे। त्यामुळे कायद्याचे जे 3-13 वाजलेले आहेत या सगळ्याबाबत आता सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं, गृहमंत्र्यांकडनं कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत यावर जरब बसवण्यासाठी पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।